काय मागणी आहे आणि काय चर्चा झाली आहे? काय गेल्या 2 दिवसापासून जे चालू आहे आपल्या शास्त्रीनगर दवाखान्यात जे प्रकार घडला त्याच्यावर जे चालू आहे त्याच्यात कुठेतरी आम्हाला राजकारण होताना पण वास द्यायला लागला की काही गोष्टी ठीक आहे, तुम्ही एक काळी बाजू दाखवताय, पांढरी बाजू दाखवताय, परंतु मधला ग्रे एरिया तुम्ही दाखवत नाही. म्हणजे तुम्ही दाखवतायत, काही चॅनलने दाखवलं पण तो आमचे तेच म्हणणं आहे की रमेश म्हात्रेने जे केलं त्याचं समर्थन होऊच शकत नाही, त्याचा आम्ही त्रिवाद निषेधच करतोय. ही घटना घडायलाच नाही पाहिजे. परंतु आमचं म्हणणं त्याच्या पुढे जाऊन असं आहे की समजा रमेश म्हात्रेच्या जागी त्या महिलेचं नातेवाईक असतं, त्याने हा प्रकार केला असता तर, आणि मग हा प्रकार का घडला? दवाखान्याच्या ज्या सुविधा आहेत त्या पुरेशा आहेत का? प्रशासन तिथे पुरा पटत बसलेलं की हे जे चाललंय ते बरोबर चाललंय नाही, सत्तेत राहून आम्ही सुधारू शकतो, हा आम्हाला आत्मविश्वास आहे. आणि आम्हाला सत्तेत राहून आम्ही काय करतो हा प्रश्न 5 वर्षानंतर विचारा, त्याचा रिझल्ट बघून विचारा. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण तिथे आहेत कुठे? 6-7 दिवस पाऊस पडतोय, आज तो रवी उगवला पण आमचा रवी तिथे उगवला नाही अजून. त्यामुळे तुम्ही ज्यांना प्रश्न विचारायचे त्यांना प्रश्न विचारत नाही, जे इमानदारीत काही ध्येय घेऊन पुढे आलेले आहेत त्यांना प्रश्न विचारतात. माझी आपणास विनंती आहे की अशा लोकांनाही तुम्ही प्रश्न विचारा की काय करताय तुम्ही. डोंबिवलीच्या मध्यभागी ते पोस्टमॉर्टमचं ते गृह कक्ष आणून ठेवलाय, हे असे तुमचे प्लॅनिंग असते. रामनगरची स्मशानभूमी तिथं हटवा, स्पष्ट त्याचा वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा. तुम्ही सर्व फुटेज बघा, 5 मिनिटाचं फुटेज बघून ती घटना काय घडली सांगू शकत नाही कोणी. सगळे फुटेज काढा, त्याच्या मागे काय घडलं, पुढे काय घडलं, किंवा तिथे काय घडतं बघा जरा, त्याचा एक आढावा घेत जा, जिम्मेदारी ठरवा, त्यांच्यावर कारवाई करा. या सगळ्या गोष्टी त्यांना आम्ही सांगितलेल्या आहेत. मनसेची पुढची भूमिका रवींद्र चव्हाण भाजपचे देतात, त्यांचंच नाव घेतलं मी. मित्र पक्ष वैद्यकीय शिक्षण मंत्री होते, 4 टाइम आमदार आहेत. केलं काय डोंबिवली? डोंबिवलीची डोंबोली करून ठेवली. म्हणजे लाज वाटायला पाहिजे असे लोकप्रतिनिधींना की तुम्ही काही न करताय ते फक्त ते कमळ लावून मैतावर आणि बारशावर जाऊन नाही होत. लोकांची कामं करायला पाहिजेत.